माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या खोट्या कारणातनं बाहेर यावं. हिंदुत्वाविषयी भाषण करायला आपल्याला मैदान आहे, खोट्या करायला आपल्याला मैदान आहे. आपण हे विधिमंडळाचं सभागृह चालू आहे. आपण विधिमंडळाच्या सभागृहात किती वेळ बसलात? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांविषयी 2 वाक्य आपण त्या ठिकाणी काढलीत का? उपेक्षित वंचित घटकाच्या उन्नतीसाठी 2 शब्द आपण विधिमंडळात बोललात का? याचं पहिलं उत्तर त्या ठिकाणी त्यांनी द्यावं. त्याच्यामुळे मला वाटतं शेतकरी आज आपत्ती शेतकऱ्यावर आले. आज राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी पुरवणी मागण्यांमध्ये 15-16 हजार कोटीची तरतूद केले. एक शब्द, चकार शब्द माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या विषयी काढला का? याचा अर्थ शेतकऱ्यांच्या बांधावर जायचं, पुतणा मावशीचं प्रेम दाखवायचं. कधी मोदी साहेबांना शिव्या द्या, कधी अमित शाह साहेबांना शिव्या द्या, त्यांच्यावर खोट्या करा, कधी देवेंद्रजींवर व्यंगात्मक बोलणं. मला वाटतं त्यांनी यातनं बाहेर यावं आणि शेतकऱ्यांवर बोलावं, सर्वसामान्यांवर बोलावं, तर उरलं सुरलं अस्तित्व त्या ठिकाणी अबाधित आपल्याला ठेवता येईल. आता लोकांना तुमच्या टोमण्याची, टीका टिप्पण्याचा किळस आलेला. दरेकर साहेब, त्यांनी असं पण म्हटलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांघरून खातं काढावं. आरोप होतात भ्रष्टाचाराचे, पण त्यांच्यावरती कुठली कारवाई होत नाही. त्यामुळे पांघरून खातं काढावं, त्याचं प्रमुख पद त्यांनी स्वतःकडे ठेवावं. मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांना आव्हान आहे